1 किलोमीटर लाईन ही डायरेक्ट वांदा करणार नाहीये. मागित होत का तुला? थोडा आंबट आहे मामा. नमस्कार मंडळी, डायरेक्ट करमाटला ब्लॉग चालू केलाय. आम्हाला पेट्रोल टाकायचे, पेट्रोलला डायरेक्ट पंप बी उघडे नाहीये. आतापर्यंत 4 पेट्रोल पंप हिंडलो, एका पेट्रोल पंपवर वा वा वा. आता डायरेक्ट सीएनजी पण भेटलं आणि पेट्रोल पण भेटलं. वा, गर्दी पण खूपच कमी भेटली. नाही तर तिकडे सीएनजी होतं पण तिथं डायरेक्ट गर्दी एवढी होती 2 किलोमीटर लांब. ओके कार्यक्रम झाला सगळा. येळाय माझा जीव ग जीव, येळाय माझा जीव. कोकणी पण काय होती, पागल होती. 1 किलोमीटर लाईन ही डायरेक्ट. कोकणी काय म्हणत होती, मी नापास झालेला, मी फाशी घेईन, मी बाहेरच पडून. एसटी लाईन थंडा थंडा कुल पाहिला आम्ही इथं. हे बघा, 1 नंबर करून ठेवली यांनी एकदम असं, म्हणजे शुद्ध हवा येण्यासाठी. वा 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 वा. भयकून मस्त 1 नंबर मध्ये घ्यायला आलतो. 1 नंबर असं कांदा पांदा. तो कांदा नाही येऊ, देव कांदा बरोबर वांदा करणार नाहीये. बरोबर वारा झाला रे कांदा नाही. ते आपोआप खाली चाललाय मस्त 1 नंबर मध्ये. आणि त्याला पुसलं तर डाग नाही लागा ना. डाग नाही लागत का इथे पुसल्यावर? माझा कर राहिला ओ भो डाग कसं निघून त्याला काय नाही, निघून जाते ते. हो भो आता तो गड मोठा आहे पण ते आमचा धंदा आहे. जा लवकर, तुम्ही लवकर. मग ओके का? डुप्लिकेट असला तर ओरिजिनल आहे भाऊ ते. ओके का? इकडून सांडम भाऊ. ते जग मागित होत का तुला? थोडा आंबट आहे. वा, माझा 1 नंबर डायरेक्ट. तुमच्या गिऱ्हाईक आता तिकडे यायला लागलं, मी काय करणार? शेतकऱ्याची आवडला ते साहेब. काही परेशान करीत पुन्हा नाही होत, व्हायरल झालं नाही होत पुन्हा. सासली मग गेलो गाडी आले ना. मला 1200 रुपये दिलं मग जाऊ द्यायला जागेवर. हे बघा मित्रांनो, लिंबाचा खातो आता मत. हा, साव के मार के एक बार. मद मामा धगे मामाची एंट्री झाली. धगे मामा आम्हालाच प्राईस सांगत होते, त्यांच्यामुळे कॅन्सल. प्राईस सांगितली
त्यांचा मत आम्ही दाखवा तुमचं मत दाखव दाखवा खोलून दाखव बोलून जे जास्त प्राईस सांगितलं मग ढगे मामाचं मत आम्ही घेतलं नाही. कॅन्सल ढगे मामा असं नका समजू की हटकून नाही घेतला वगैरे असं नाही काही तुम्ही प्राइस जास्त सांगितली जर तुम्ही अजून प्राइस बी- अजून बी सांगा अजून बी सांगा अजून बी प्राइस जर कमी सांगितली तर अजून बी घेऊ शकतो सांगा सांगा तुम्ही आता आता तुम्ही सांगा आम्ही बोललेलो आहोत आता एक 100 कमी केला 100 कमी केला 200 कमी केले ह्यो किती घेतला ह्यो पाहिलं का ह्यो पहा. 1500 पा केवढा ह्यो केवढा आहे तुमच्यापेक्षा तर ऑफिस काय म्हणता केवढा आहे ऑफिस काय म्हणता तुम्ही काय म्हणत ना सांगा तुम्ही तुमची प्राइस समजू ना मला बघा. शेट वा काय दिसतोय सनसेट वा 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 मामा काय भारी आहे सूर्य एक नंबर वा आता पास तुमच्या स्टोरी इथून हे झाड बी एक नंबर येऊ लागलं त्याच्यामुळे एक नंबर असे मामा बी आले इथून मामाचं नाव विचारलं काय म्हणते मामा मामा डायरेक्ट रिपमध्ये इग्नोर आणलं सारा म्हणे मग मी वापस बघायला लागलो आपला सनसेट ओके असं एक नंबर असं म्हणजे भारी दिसू लागला हा एकदम गाड्या वगैरे चालल्या रस्ता बी एक नंबर झाला आहे जालना रोड खतम विषय एक नंबर पण अखेर शेवट आम्हाला ढगे मामानं मत द्यायलाच नाही ढगे मामानं मत द्यायलाच नाही आम्हाला ढगे मामा आता घरी चालल्यानंतरच घेऊन मला वाटतं या बहिणं द्याला आम्हाला एक नंबरमध्ये ब्लॉक आज मतावरच वाटतं मला मॅटर झालं वाटतं काय बाप, किती गर्दी झालं हाकून लागला काय लपडे झालते वाटतं मागं जाऊ दे आता काय आलो खायला डायरेक्ट काय भेळ भेळ रगडा भेळ रगडा भेळ एक नंबर आहे भेळ मी अजून खाऊन नाही पाहिली आता एक नंबरमध्ये आता ब्लॉग बंद करायची शक्यता आहे वाटते मला